नमस्कार मित्रांनो, माझ्या श्री स्वामी समर्थ भक्तांनो, तुमचे या चॅनलवर स्वागत आहे. गुरुचरित्र म्हणजे काय बघणार आहोत आपण आज. गुरुचरित्र हा श्री दत्तात्रेयचा अवतार असलेल्या श्रीपाद श्री वल्लभ आणि श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा जीवनचरित्र ग्रंथ आहे. हा ग्रंथ संस्कृती भाषेत असून मूळ लेखक श्री सरस्वती गंगाधर यांनी 53 अध्यायामध्ये लिहिला आहे. गुरुचरित्र स्वामींचे चरित्र, त्याची तत्वज्ञान, भक्तांनी दिलेली उपदेश, चमत्कार आणि कृपा याचे वर्णन आहे. हा ग्रंथ वाचल्याने मनाला शांती, संकटातून मुक्ती, ज्ञानाची प्राप्ती आणि भक्ताची वाढ होते. गुरुचरित्र हे केवळ पुस्तक नसून ते एक दिव्य मार्गदर्शन आहे जे आपल्याला जीवनाला योग्य दिशा देते. गुरुचरित्र वाचन कशा पद्धतीने करावे. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. देवघरात गुरुची प्रतिमा फोटो समोर ठेवून दीप लावावा. श्री गणेश व दत्तगुरूच्या प्रार्थनेने वाचनास सुरुवात करावी. गुरुचरित्र पुस्तकाला नमस्कार करून उजव्या हाताने स्पर्श करावा. शांत, स्वच्छ व पवित्र जागी बसून एकाग्रतेने वाचन करावे. दररोज ठरलेले अध्याय वाचावे. घाई न करता समजून वाचावे. वचन पूर्वी आणि नंतर दत्त दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर हा मंत्र 11 वेळा जपावा. वाचनानंतर आरती करून निवेद दाखवावी. शक्य असलेल्या दर गुरुवारी किंवा पौर्णिमेला वाचन पूर्ण करावे. श्रद्धा, नियम आणि सत्य ठेवून वाचन करावे. गुरुचरित्र वाचन करताना या चुका नक्की टाळा. अशुद्ध शरीराने किंवा अपवित्र अवस्थेत वाचन करू नका. वाचनाच्या मध्ये बोलणे, हसणे किंवा मोबाईल वापरणे टाळा. ग्रंथाला जमिनीवर ठेवू नका किंवा त्याचा अनादर करू नका. वाचन अर्धवट सोडू नका किंवा मध्येच खंड पाडू नका. फक्त इच्छापूर्तीसाठी वाचन करू नका. श्रद्धा आणि भक्ती ठेवा. मांसाहार, मद्यपान, तंबाखू याचे सेवन वचन काळात टाळा. इतरांची निंदा, राग, दोष या भावनापासून दूर राहा. वाचनाचा दिखावा करू नका किंवा इतरांसमोर कमीपणा आणू नका. गुरुचरित्र वाचनाचे फायदे. मन शांती, घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतो. अडचणी, संकटे, रोग, दोष, नकारात्मक शक्ती दूर होतात. कुटुंबात प्रेम, एकता आणि आनंद वाढतो. आध्यात्मिक प्रगती, बुद्धीची स्पष्टता आणि आत्मविश्वास वाढतो. इच्छा पूर्ण होतात आणि दत्तगुरूची कृपा लाभते. श्री स्वामी समर्थ. श्री देव गुरुदत्त ब्रह्मांडनायक.